शिक्षण ही एक गतिशील आणि लवचिक प्रक्रिया आहे, जी समाजाच्या गरजेनुसार सतत बदलत असते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक जीवनातील झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि प्रगतीची नियमितपणे मूल्यमापन करणे आवश्यक ठरते. शैक्षणिक मूल्यमापनामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमता, ताकद, कमकुवत बाजू आणि शिकण्याच्या गरजा समजतात. तसेच विशेष सहाय्य, मार्गदर्शन किंवा हस्तक्षेपाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटते. मूल्यमापन म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरी, वर्तन आणि शिकण्याच्या प्रगतीविषयी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे. मूल्यमापनाच्या आधारे शिक्षक अध्यापन पद्धतीत बदल करून अधिक चांगले शिकण्याचे वातावरण निर्माण करू शकतात. शैक्षणिक मूल्यमापनाचे महत्त्व. विद्यार्थ्याच्या शिक्षणाची पातळी समजण्यास मदत होते. शिकण्यातील अडचणी व विशेष गरजा ओळखता येतात. अध्यापन धोरणे नियोजित करण्यास मदत होते. विद्यार्थी व पालकांना अभिप्राय देता येतो. शिक्षणाची एकूण गुणवत्ता सुधारते. शैक्षणिक मूल्यमापनाची उद्दिष्टे. शैक्षणिक मूल्यमापनाची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्याच्या शिक्षणाची प्रगती मोजणे. मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांनी किती ज्ञान व कौशल्य आत्मसात केली आहेत हे समजते. ताकद आणि कमकुवत बाजू ओळखणे. विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात आणि कोणत्या क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहे हे कळते. अध्यापन पद्धतीत सुधारणा करणे. विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षक अध्यापन पद्धतीत बदल करू शकतात. शैक्षणिक नियोजनास मार्गदर्शन करणे. अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यास मदत होते. विशेष शैक्षणिक गरजा ओळखणे. काही विद्यार्थ्यांना विशेष सहाय्य किंवा वैयक्तिक अध्यापनाची आवश्यकता असू शकते. अभिप्राय देणे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक कामगिरीबाबत माहिती मिळते. शैक्षणिक मूल्यमापन. शैक्षणिक मूल्यमापन ही विद्यार्थ्यांच्या शिकण्याविषयी माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचे अर्थ लावणे ही एक प्रणालीबद्ध प्रक्रिया आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे साध्य केली आहेत की नाही हे तपासता येते. शैक्षणिक मूल्यमापनाची वैशिष्ट्ये. सातत्यपूर्ण प्रक्रिया संपूर्ण शिकण्याच्या कालावधीत केली जाते. सर्वसमावेशक. शैक्षणिक, सामाजिक, भावनिक व वर्तनात्मक बाबींचा समावेश. निदानात्मक. शिकण्यातील अडचणी ओळखते. सुधारणा केंद्रित. अध्यापन व शिक्षण सुधारण्यासाठी उपयुक्त. विद्यार्थी केंद्रित. विद्यार्थ्यांच्या गरजा व विकासावर भर. शैक्षणिक मूल्यमापनाचे उद्देश. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण. शिकण्यातील समस्या ओळखणे. अध्यापन धोरणाचे नियोजन. अध्यापनाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन. शैक्षणिक कामगिरीवर परिणाम करणारे घटक. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीवर अनेक घटक परिणाम करतात. हे घटक पुढील 3 प्रकारात विभागले जातात. वैयक्तिक घटक. हे घटक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, बुद्धिमत्ता स्तर, शिकण्याची प्रेरणा व रुची. आरोग्य व शारीरिक स्थिती, शिकण्याच्या क्षमता व अडचणी. भावनिक स्थैर्य, आत्मविश्वास व दृष्टिकोन. त्यांची प्रेरणा मजबूत आणि आरोग्य चांगले असते असे विद्यार्थी सामान्यतः चांगली कामगिरी करतात. कौटुंबिक घटक. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक यशात कुटुंबाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. उदाहरणार्थ, पालकांचे शिक्षण, कुटुंबाची आर्थिक स्थिती, पालकांचे समर्थन व प्रोत्साहन. घरातील अभ्यासाचे वातावरण. कुटुंबातील मूल्य व शिस्त. समर्थन करणारे कौटुंबिक वातावरण विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक अभ्यास सवयी विकसित करते. पर्यावरणीय घटक. हे घटक शाळा आणि सामाजिक वातावरणाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, शाळेची पायाभूत सुविधा, शिक्षकांची पात्रता व अध्यापन शैली, शिक्षण साधनांची उपलब्धता. सहकार्यांचा प्रभाव. वर्गातील वातावरण. सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण शालेय वातावरण
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करते. मूल्यमापनाचे प्रकार. शिक्षणात विविध प्रकारचे मूल्यमापन वापरले जाते. निदानात्मक मूल्यमापन अध्यापन सुरू होण्यापूर्वी केले जाते. विद्यार्थ्याच्या ताकद व कमकुवत बाजू ओळखण्यासाठी उपयुक्त. रूपात्मक मूल्यमापन शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त. उदाहरण चाचण्या, गृहपाठ, वर्गातील उपक्रम. सारांशात्मक मूल्यमापन अभ्यासक्रम किंवा सत्राच्या शेवटी केले जाते. एकूण शिकण्याचे परिणाम मोजते. उदाहरण अंतिम परीक्षा, सत्र परीक्षा. मानक संदर्भित मूल्यमापन विद्यार्थ्यांची कामगिरी इतर विद्यार्थ्यांशी तुलना करते. निकष संदर्भातील मूल्यमापन पूर्वनिश्चित निकषांच्या आधारे कामगिरी मोजते. शैक्षणिक मूल्यमापनाची साधने व तंत्रे. प्रभावी मूल्यमापनासाठी विविध साधने वापरली जातात. निरीक्षण विद्यार्थ्यांचे वर्तन व सहभाग पाहणे. चाचण्या व परीक्षा लेखी, मौखिक व प्रात्यक्षिक चाचण्या. प्रश्नावली विद्यार्थ्यांच्या अभिरुची व दृष्टिकोनाची माहिती मिळवण्यासाठी. मुलाखत विद्यार्थ्यांच्या अडचणी समजण्यासाठी थेट संवाद. मूल्यांकन श्रेणी वर्तन व कामगिरीचे मूल्यांकन. तपासणी यादी म्हणजे चेकलिस्ट. विशिष्ट कौशल्यांची नोंद. पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांच्या कामाचे संकलन. मूल्यमापनातील वर्तमान प्रवाह व आव्हाने. वर्तमान प्रवाह सातत्यपूर्ण व समावेशक मूल्यमापन. कौशल्याधारित मूल्यमापन डिजिटल व ऑनलाईन मूल्यमापन. विद्यार्थी केंद्रित मूल्यांकन पद्धती. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समावेशक मूल्यमापन. आव्हाने शिक्षकांना योग्य प्रशिक्षणाचा अभाव. मोठ्या वर्गसंख्या, मर्यादित साधने व सुविधा. लेखी परीक्षावर जास्त भर. प्रात्यक्षिक कौशल्याचे मूल्यमापन कठीण. ही आव्हाने दूर करण्यासाठी आधुनिक मूल्यमापन पद्धती व शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आवश्यक आहेत. शैक्षणिक मूल्यमापन हा अध्यापन शिकण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखता येतात, अडचणी दूर करता येतात आणि अध्यापन पद्धती सुधारता येतात. वैयक्तिक, कौटुंबिक व पर्यावरणीय घटक विद्यार्थ्याच्या कामगिरीवर परिणाम करतात. योग्य साधने व तंत्राचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकतात आणि शिक्षणाची गुणवत्ता उंचावू शकतात. शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाच्या विविध संस्था सविस्तर लिहा. शिक्षणाचा अर्थ. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे व्यक्ती ज्ञान, कौशल्य, मूल्य, दृष्टिकोन आणि सवयी आत्मसात करते. शिक्षणामुळे व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकास होतो. शिक्षणामुळे व्यक्ती जबाबदार नागरिक बनते आणि समाजाच्या विकासात योगदान देते. शिक्षणाच्या संस्था. शिक्षणाच्या संस्था म्हणजे त्या संस्था किंवा घटक जे व्यक्तीच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकतात. शिक्षणाच्या संस्था दोन प्रकारच्या असतात. औपचारिक संस्था. या संस्था नियोजित आणि संघटित पद्धतीने शिक्षण देतात. उदाहरणार्थ शाळा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षित शिक्षणाद्वारे संघटित शिक्षण देते. महाविद्यालय व विद्यापीठे उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण संस्था व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण देतात. अनौपचारिक संस्था. या संस्था दैनंदिन जीवनातील अनुभवाद्वारे अप्रत्यक्षपणे शिक्षण देतात. कुटुंब. शिक्षणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था. मुले कुणाकडून भाषा, मूल्य आणि वर्तन शिकतात. कुटुंबाकडून भाषा, मूल्य, वर्तन शिकतात. समाज. सामाजिक संस्था परंपरा आणि सांस्कृतिक प्रथा शिकण्यावर प्रभाव टाकतात. जन्मामध्ये दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे आणि इंटरनेटद्वारे माहिती व ज्ञान मिळते. समवयस्क गट. मित्राच्या प्रभावामुळे दृष्टिकोन, सवयी आणि वर्तन घडते. निष्कर्ष. शिक्षणाच्या संस्था व्यक्तिमत्व विकास, सामाजिक मूल्य आणि ज्ञान वाढवण्यात भूमिका बजावतात. विविधता म्हणजे काय? विविधतेचे प्रकार लिहा. विविधतेचा अर्थ. विविधता म्हणजे व्यक्ती किंवा समूहातील फरक.
हे फरक संस्कृती, धर्म, भाषा, लिंग, क्षमता इत्यादी आधारावर असू शकते. शिक्षणामध्ये विविधता म्हणजे विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमी, क्षमता आणि अनुभवातील भिन्नता. विविधतेचे प्रकार: सांस्कृतिक विविधता, चालीरीती, परंपरा आणि सांस्कृतिक प्रथांमधील फरक. भाषिक विविधता, लोक बोलत असलेल्या भाषांमधील फरक. धार्मिक विविधता, विविध धर्म जसे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख इत्यादी. लैंगिक विविधता, पुरुष, महिला, इतर लिंग ओळखतील फरक. सामाजिक आर्थिक विविधता आणि आर्थिक स्थिती, उत्पन्न आणि जीवनमानातील फरक. क्षमता विविधता, शारीरिक, बौद्धिक किंवा शिकण्याच्या क्षमतांमधील फरक. निष्कर्ष: विविधता समाज आणि शिक्षण समृद्ध करते. शाळांनी विविधतेचा आदर करून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारे समावेशक शिक्षण प्रोत्साहित करावे. समानता म्हणजे काय? समानतेसंबंधी घटनात्मक तरतुदी आणि असमानतेचे स्वरूप स्पष्ट करा. समानतेचा अर्थ: समानता म्हणजे सर्व व्यक्तींना भेदभाव न करता समान हक्क, संधी आणि वागणूक देणे. समानतेसंबंधी घटनात्मक तरतुदी: कलम 14 कायद्यासमोर सर्वांना समानता आणि कायद्याने समान संरक्षण. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारे भेदभावास मनाई. कलम 16 सार्वजनिक नोकरीत समान संधी. कलम 17 अस्पृश्यतेचे उच्चाटन. कलम 18 असमानता निर्माण करणाऱ्या पदव्यांचे उच्चाटन. असमानतेचे स्वरूप: घटनात्मक तरतुदी असूनही असमानता पुढील कारणामुळे अस्तित्वात आहे. आर्थिक असमानता, उत्पन्न आणि संपत्तीतील फरक. सामाजिक असमानता, जात किंवा सामाजिक दर्जावर आधारित भेदभाव. लैंगिक असमानता, पुरुष व महिलांमध्ये असमान संधी. शैक्षणिक असमानता, दर्जेदार शिक्षणातील असमान प्रवेश. प्रादेशिक असमानता, ग्रामीण व शहरी भागातील फरक. निष्कर्ष: सामाजिक न्याय व लोकशाहीसाठी समानता आवश्यक आहे. असमानता कमी करण्यासाठी शिक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. अपंग व्यक्तीच्या संदर्भात IEDC, SSA आणि IEDSS या सविस्तर लिहा. IEDC योजना 1974 मध्ये भारत सरकारने सुरू केली. IEDC म्हणजे अपंग मुलांना नियमित शाळांमध्ये समाविष्ट करणे, समान शैक्षणिक संधी उपलब्ध करणे, सहाय्यक साधने, विशेष शिक्षक आणि आधार सेवा उपलब्ध करणे. सर्व शिक्षा अभियान SSA योजना 2001 मध्ये सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणासाठी सुरू झाली. उद्दिष्टे: 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. अपंग मुलासाठी समावेशक शिक्षण प्रोत्साहन. अपंग व्यक्तीसाठी सुविधा, मोफत पाठ्यपुस्तके, सहाय्यक साधने, विशेष शिक्षक, अडथळामुक्त शाळा. IEDSS इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ऑफ डिसेबल्ड ॲट सेकंडरी स्टेज. ही योजना 2009 मध्ये सुरू झाली. इयत्ता 9 ते 12 मधील अपंग विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षण, आधार सेवा आणि पायाभूत सुविधांसाठी आर्थिक मदत. सुविधा: विशेष प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, प्रवास भत्ता, सहाय्यक साधने. भारतातील अपंग विद्यार्थ्यांसाठी सर्व प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणातील आव्हाने स्पष्ट करा. अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लवकर ओळख न होणे, अपंगत्वाची वेळेवर ओळख न झाल्यास लवकर हस्तक्षेप होत नाही, समावेशक पायाभूत सुविधांचा अभाव, रॅम्प, सुलभ वर्गखोल्या आणि सहाय्यक साधनांची कमतरता. विशेष शिक्षकांची कमतरता, प्रशिक्षित प्रवेश, विशेष शिक्षकांची संख्या अपुरी आहे. नकारात्मक दृष्टिकोन: समाज आणि शाळांमध्ये अपंगत्वाबाबत नकारात्मक दृष्टिकोन. मर्यादित शैक्षणिक साहित्य, ब्रेल पुस्तके आणि सहाय्यक तंत्रज्ञानाची कमतरता. वाहतुकीची समस्या, शाळेत पोहोचण्यासाठी अडचणी. निष्कर्ष: या आव्हानांनंतर मात करण्यासाठी समावेशक धोरणे, प्रशिक्षित शिक्षक, सुलभ पायाभूत सुविधा आणि सहाय्यक शिक्षण वातावरण आवश्यक आहे.
सालामा जाहीरनामा 1994 मध्ये झालेल्या सालामाका जाहीरनाम्याने समावेशक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य मुद्दे: सर्व मुलांना अपंगत्व असले तरी शाळेत प्रवेश द्या. समावेशक शिक्षण प्रणाली विकसित करावी. सरकारांनी समावेशक धोरणे स्वीकारावीत. गांधीवादी शिक्षण विचार: महात्मा गांधीच्या शिक्षण विचारांची मुख्य तत्त्वे: मूलभूत शिक्षण, उत्पन्नाधारित शिक्षण, शरीर, मन आणि आत्म्याचा विकास, स्वावलंबन आणि नैतिक मूल्यावर भर. सहस्त्रक विकास उद्दिष्टे: संयुक्त राष्ट्रांनी 2000 मध्ये सहस्त्रक विकास उद्दिष्टे स्वीकारली. शिक्षणाशी संबंधित उद्दिष्टे: 2015 पर्यंत सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. इंचॉन धोरण: 2012 मध्ये इंचॉन धोरण जाहीर करण्यात आले. उद्दिष्ट: अपंग व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सहभागासाठी संधी उपलब्ध करणे. समुदाय आधारित शिक्षण, कम्युनिटी बेस्ड एज्युकेशन: समुदायाच्या सक्रिय सहभागातून राबविले जाणारे शिक्षण म्हणजे समुदाय आधारित शिक्षण. वैशिष्ट्य: शाळांना समुदायाचा पाठिंबा, स्थानिक स्तरावर शैक्षणिक नियोजन, अपंग विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षणास मदत. RCI ची कार्ये: अपंग व्यक्तीसोबत कार्य करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रशिक्षणाचे नियमन करणे. केंद्रीय पुनर्वसन नोंदणी ठेवणे. विशेष शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे माननीकरण. पुनर्वसन क्षेत्रात संशोधन व विकास प्रोत्साहन. शिक्षणाच्या संस्था म्हणून कुटुंब व समुदायाची भूमिका स्पष्ट करा. शिक्षणाच्या संस्थाचा अर्थ: शिक्षणाच्या संस्था म्हणजे त्या घटक किंवा स्रोत जे व्यक्तीच्या शिकण्यावर व सर्वांगीण विकासावर प्रभाव टाकतात. कुटुंब आणि समुदाय या दोन महत्त्वाच्या अनौपचारिक संस्था आहेत. शिक्षणात कुटुंबाची भूमिका: कुटुंब ही शिक्षणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था आहे. पहिले शिक्षणाचे वातावरण: मुलाला भाषा, वर्तन आणि मूल्य घरातून शिकायला मिळतात. नैतिक व सामाजिक विकास: पालक शिस्त, प्रामाणिकपणा, आदर आणि सहकार्य शिकवतात. भावनिक आधार: कुटुंब प्रेम, सुरक्षितता आणि प्रोत्साहन देते. सवयीची जडणघडण: स्वच्छता, वेळेचे पालन, जबाबदारी अशा चांगल्या सवयी विकसित होतात. शैक्षणिक प्रेरणा: पालक मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करतात. शिक्षणात समुदायाची भूमिका: समुदाय म्हणजे ज्या सामाजिक वातावरणात लोक राहतात ते. शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे: शाळा, ग्रंथालय, समुदाय केंद्रे इत्यादी. सांस्कृतिक विकास: परंपरा व सामाजिक मूल्य शिक्षणावर प्रभाव टाकतात. सामाजिक परस्पर संवाद: सहकार्य, समूहकार्य आणि सामाजिक वर्तन शिकण्यास मदत होते. शाळांना सहकार्य: समुदाय सदस्य शाळांच्या विकासात सहभाग घेतात. समावेशक शिक्षणात प्रोत्साहन: वंचित गटासह सर्व मुलांसाठी शिक्षण प्रोत्साहित करतो. निष्कर्ष: कुटुंब आणि समुदाय मिळून मुलांच्या व्यक्तिमत्व, मूल्य आणि शिक्षणाची जडणघडण करतात. विविधता म्हणजे काय? विविधतेचे प्रकार स्पष्ट करा. विविधतेचा अर्थ: विविधता म्हणजे व्यक्ती किंवा समूहातील फरक. हे फरक संस्कृती, भाषा, धर्म, लिंग, क्षमता आणि सामाजिक, आर्थिक स्थितीवर आधारित असतात. शिक्षणामध्ये विविधता म्हणजे विद्यार्थ्यांची भिन्न पार्श्वभूमी, क्षमता आणि शिकण्याच्या पद्धती. विविधतेचे प्रकार: सांस्कृतिक विविधता, चालीरीती, परंपरा आणि सांस्कृतिक प्रथांमधील फरक. भाषिक विविधता: लोक बोलत असलेल्या विविध भाषा. धार्मिक विविधता: हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्मांचे अस्तित्व. लैंगिक विविधता: पुरुष, महिला आणि इतर लिंग ओळखीतील फरक. सामाजिक आर्थिक विविधता: उत्पन्न, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीतील फरक. क्षमता विविधता: शारीरिक, बौद्धिक आणि शिकण्याच्या क्षमतांमधील फरक. विविधता समाज, शिक्षण, समृद्ध शाळांनी आदर, सहिष्णुता आणि समावेशक शिक्षण प्रोत्साहित करावे. दुर्बल घटकांच्या संदर्भात शिक्षणातील गुणवत्ता व समता विषयक मुद्दे स्पष्ट करा. शिक्षणातील गुणवत्तेचा अर्थ: गुणवत्तापूर्ण शिक्षक म्हणजे प्रभावी अध्यापन, संबंधित अभ्यासक्रम, कुशल शिक्षक आणि चांगले शिक्षण परिणाम. शिक्षणातील समतेचा अर्थ: समता म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, विशेषतः दुर्बल घटकांना शिक्षणासाठी समान संधी व न्याय प्रवेश मिळणे. दुर्बल घटक:
अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती SC ST, इतर मागासवर्गीय OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अपंग व्यक्ती, महिला व मुली, गुणवत्ता व समतेशी संबंधित समस्या, शाळापर्यंत प्रवेशाचा अनुभव, ग्रामीण व आदिवासी भागात शाळांची कमतरता, निकृष्ट पायाभूत सुविधा, वर्गखोल्या, शौचालय व शिक्षण साधनांची कमतरता, प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता, अनेक शाळांमध्ये पात्र शिक्षकांचा अभाव, आर्थिक अडचणी, गरीब कुटुंबांना शैक्षणिक खर्च परवडत नाही, लैंगिक भेदभाव, मुलींना शिक्षणात अडथळे येतात, भाषिक अडथळे, भिन्न भाषिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी. निष्कर्ष: समता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी शासकीय धोरणे आणि समावेशक शैक्षणिक पद्धती आवश्यक आहेत. भारतातील अपंग विद्यार्थ्यांसाठी सर्व प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणातील आव्हाने स्पष्ट करा. अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लवकर ओळख न होणे, अपंगत्वाची वेळेवर ओळख होत नाही, समावेशक पायाभूत सुविधांचा अभाव, रॅम्प, सुलभ शौचालय व सहाय्यक साधनांची कमतरता, प्रशिक्षित शिक्षणाची कमतरता, विशेष शिक्षकांची कमतरता, सामाजिक कलंक, अपंगत्वाबाबत नकारात्मक दृष्टिकोन, शैक्षणिक साहित्याचा अभाव, ब्रेल पुस्तके व सुलभ साहित्य मर्यादित, वाहतुकीच्या अडचणी, शाळेत जाणे कठीण. हक्क आधारित मॉडेल म्हणून समावेशक शिक्षण. समावेशक शिक्षण म्हणजे सर्व मुलांना अपंग मुलासह नियमित शाळेत शिकण्याचा हक्क. वैशिष्ट्य: समान शैक्षणिक संधी, विविधतेचा आदर, शिकण्यातील अडथळे दूर करणे, सहाय्यक सेवा उपलब्ध करणे, समान शैक्षणिक संधीसाठी घटनात्मक तरतुदी. कलम 14 कायद्यानुसार समानता, कलम 15 नुसार भेदभावास मनाई, कलम 21 नुसार शिक्षणाचा हक्क, कलम 45 मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण. या तरतुदी सर्व नागरिकांना समान शिक्षणाचा अधिकार देतात. जे. कृष्णमूर्ती यांचे शिक्षणविषयक विचार. यांच्या मते शिक्षणाने पुढील गोष्टीवर भर द्यावा: आत्मजागरूकता, विचार स्वातंत्र्य, सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास, भीती व स्पर्धाविरहित शिक्षण. शिक्षणाने व्यक्तीला स्वतःला व समाजाला समजून घेण्यास मदत करावी. विविध शिकण्याच्या गरजांना प्रतिसाद. शिक्षकांनी विविध गरजा पूर्ण करण्यासाठी समावेशक अध्यापन पद्धती वापराव्यात. भिन्नीकृत अध्यापन. सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करावा. लवचिक अभ्यासक्रम राबवावा. वैयक्तिक सहाय्य द्यावे. यामुळे सर्व विद्यार्थी प्रभावीपणे शिकू शकतात. MDG म्हणजे काय? कोणतीही 4 उद्दिष्टे लिहा. MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सहस्त्रक विकास उद्दिष्टे, जी 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राने निश्चित केली. तीव्र दारिद्र्य व उपासमार दूर करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे, लिंग समानता प्रोत्साहित करणे, बालमृत्यू दर कमी करणे. भारतातील ग्रामीण व शहरी शाळांमधील असमानतेचे स्वरूप. ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक असमानता आढळते. उदाहरणार्थ, ग्रामीण शाळांमध्ये निकृष्ट पायाभूत सुविधा, पात्र शिक्षकांची कमतरता, तंत्रज्ञान व साधनांची मर्यादित उपलब्धता. शहरी शाळांमध्ये अधिक चांगल्या सुविधा. निष्कर्ष: भारतामध्ये समान शैक्षणिक विकासासाठी ग्रामीण शहरी दरी कमी करणे आवश्यक आहे. शिक्षकांसाठी विविधतेचे आकलन करण्याचे महत्त्व व समावेशकतेसाठी वर्गातील उपक्रम. विविधतेचा अर्थ. विविधता म्हणजे व्यक्तीमधील संस्कृती, भाषा, धर्म, लिंग, सामाजिक आर्थिक स्थिती, क्षमता आणि शिकण्याच्या पद्धती यावर आधारित केलेले असलेले फरक. शिक्षकांसाठी विविधतेचे आकलन करण्याचे महत्त्व. समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन. प्रत्येक विद्यार्थ्याला आदर आणि स्वीकार मिळेल असे वातावरण निर्माण करता येते. वैयक्तिक फरकांची जाणीव. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने शिकतो, त्यामुळे अध्यापन पद्धतीत बदल करणे आवश्यक असते. समानता आणि आदरांची भावना निर्माण. भेदभाव आणि पूर्वग्रह कमी होण्यास मदत होते. अध्यापनाची परिणामकारकता वाढते. विविध विद्यार्थ्यांसाठी योग्य अध्यापन धोरणे वापरता येतात. सामाजिक सलोखा निर्माण. विद्यार्थी विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीचा आदर करायला शिकतात. सर्व विद्यार्थ्यांचा समावेश
करण्यासाठी वर्गातील उपक्रम, गटकार्य आणि सहकार्य शिक्षण विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात. बहुभाषिक उपक्रमांचा वापर विद्यार्थी त्यांच्या भाषेत शब्द किंवा कथा शेअर करतात. विविध संस्कृतीतील कथा सांगणे, विविध परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कथा सांगणे, शैक्षणिक साधनांचा वापर, दृकसाह्य, ध्वनी, साहित्य आणि तंत्रज्ञानाचा उपयोग, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणे, विविध समुदायाचे सण व परंपरा साजरे करणे, समस्वक अध्यापन, विद्यार्थी एकमेकांना मदत करतात. निष्कर्ष: विविधतेचे योग्य आकलन शिक्षकांना समावेशक आणि सहकार्यपूर्ण वर्ग वातावरण निर्माण करण्यास मदत करते. मुलींचे शिक्षण, दुर्बल घटक आणि अपंग मुलांच्या शिक्षणासंबंधी समस्या. मुलींचे शिक्षण, लैंगिक भेदभाव, लवकर जन्म, लवकर लग्न, सुरक्षा व स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव, मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य, दुर्बल घटकांचे शिक्षण. दुर्बल घटकामध्ये SC, ST, OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट आणि अल्पसंख्याक समावेश होतो. दारिद्र्य आणि आर्थिक संसाधनांचा अभाव, दर्जेदार शाळापर्यंत मर्यादित प्रवेश, सामाजिक भेदभाव, निकृष्ट शैक्षणिक सुविधा, अपंग मुलांचे शिक्षण, समावेशक शाळांचा अभाव, प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता, सहाय्यक साधनांची कमतरता, सामाजिक कलंक आणि नकारात्मक दृष्टिकोन. सर्व मुलांना समान शैक्षणिक संधी देण्यासाठी शासनाच्या धोरणाबरोबर समावेशक शिक्षण पद्धती आवश्यक आहे. शिक्षणाच्या हक्क कायद्याचा RTE ॲक्ट 2009 भारतीय शिक्षणावर परिणाम. 2009चा शिक्षणाचा हक्क कायदा 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण प्रदान करतो. प्रमुख परिणाम: शिक्षणाचा सार्वत्रिक प्रवेश, सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण, शाळांच्या पायाभूत सुविधांची सुधारणा, खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25% आरक्षण, शारीरिक शिक्षा आणि भेदभावावर बंदी, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर. उदाहरणार्थ, ग्रामीण भागात नवीन शाळांची स्थापना, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश, प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती. RTE कायद्यामुळे भारतीय शिक्षणात प्रवेश, समानता आणि गुणवत्ता सुधारली. समुदाय सहभागाची गरज आणि समुदाय आधारित शिक्षण. समुदाय सहभागाचा अर्थ: शैक्षणिक उपक्रमांच्या नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीत स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग म्हणजे समुदाय सहभाग. समुदाय सहभागाची गरज शाळा व्यवस्थापनात सुधारते. शिक्षणातील जबाबदारी वाढते. स्थानिक शैक्षणिक गरजा ओळखता येतात. शाळा समुदाय संबंध मजबूत होतात. समुदाय आधारित शिक्षण. समुदायाच्या सक्रिय सहभागातून नियोजित व अंमलात आणले जाणारे शिक्षण म्हणजे समुदाय आधारित शिक्षण. भारतातील महत्त्व: समावेशक शिक्षणाला चालना, ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षणास मदत, स्थानिक संस्कृती व ज्ञानाला प्रोत्साहन, प्रवेश व उपस्थित वाढ. निष्कर्ष: भारतामध्ये प्रभावी व समावेशक शिक्षणासाठी समुदाय सहभाग अत्यावश्यक आहे. आधुनिक भारतीय समाजातील मुख्य प्रवाहातील शाळांची भूमिका. मुख्य प्रवाहातील शाळांचा अर्थ: मुख्य प्रवाहातील शाळा म्हणजे नियमित शाळा ज्या सर्व मुलांना अपंग मुलांसह शिक्षण देतात. भूमिका: समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन, सर्वांसाठी समान संधी, सामाजिक एकात्मता वाढवणे, लोकशाही मूल्यांचा विकास, सांस्कृतिक समाज वाढवणे, समुदायासोबत सहकार्य, पालक शिक्षक सभा, जनजागृती कार्यक्रम, शालेय उपक्रमांमध्ये सहभाग, पायाभूत सुविधांसाठी समुदायांचा पाठिंबा. मुख्य प्रवाहातील शाळा समावेशक व लोकशाही समाज घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षण संस्था म्हणून कुटुंबाची भूमिका. कुटुंब ही शिक्षणाची पहिली आणि महत्त्वाची संस्था आहे. कार्य: प्रारंभिक शिक्षण अनुभव, संवाद, भाषा व संवाद कौशल्य विकसित करणे, नैतिक व सामाजिक मूल्य शिकवणे, भावनिक आधार देणे, शिस्त व जबाबदारी विकसित करणे, शिक्षणासाठी प्रेरणा देणे. SSA सर्व शिक्षा अभियानची उद्दिष्टे. 2001 मध्ये सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणासाठी सुरू झाले. उद्दिष्टे: प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रवेश, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांची नोंदणी, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, लिंग व सामाजिक विषमता कमी करणे, अपंग मुलांसाठी समावेशक शिक्षण, शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, समावेशक आणि विशेष शाळांची परस्पर पूरक,
समावेशक शाळा नियमित वर्गात शिक्षण देतात. विशेष शाळा विशेष प्रशिक्षण व सहाय्य देतात. विशेष शिक्षक समावेशक शाळांना मदत करतात. दोन्हीचे उद्दिष्ट अपंग मुलाच्या शिक्षणात सुधारणा, समान शैक्षणिक संधींना प्रोत्साहन. एक शिक्षक शाळांची गरज दुर्गम ग्रामीण भागात शिक्षण उपलब्ध करणे, कमी लोकसंख्येसाठी शाळा सुरू करणे, शिक्षकांच्या कमतरतेवर उपाय, गावामध्ये शिक्षणाचा प्रवेश वाढवणे, सार्वत्रिक शिक्षण उद्दिष्टांचा सहाय्य, सार्वत्रिक नोंदणी वाढवण्याचे उपाय, शालेय वयोगटातील सर्व मुलांची शाळेत नोंदणी सुनिश्चित करणे म्हणजे सार्वत्रिक नोंदणी उपाय, मध्यान्ह भोजन योजना, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश, शिष्यवृत्ती योजना, जनजागृती मोहीम, ग्रामीण भागात शाळांची स्थापना, RTI कायद्याची अंमलबजावणी. अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व. अनौपचारिक शिक्षण म्हणजे अनौपचारिक शाळा व्यवस्थेबाहेर दिले जाणारे शिक्षण. महत्त्व. शाळाबाह्य मुलांसाठी संधी, लवचिक शिक्षण पद्धती, प्रौढ साक्षरता कार्यक्रमांना मदत, काम करणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी, आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन. अतिरिक्त प्रश्न. त्रिसंघटक बुद्धिमत्ता सिद्धांत. हा सिद्धांत मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडला. यात बुद्धिमत्तेचे 3 घटक सांगितले आहेत. विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, समस्याचे विश्लेषण व निराकरण करण्याची क्षमता, सृजनशीलता बुद्धिमत्ता, नवीन परिस्थितींना सामोरे जाण्याची व नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता, व्यावहारिक बुद्धिमत्ता, ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची क्षमता. निष्कर्ष. या सिद्धांताद्वारे बुद्धिमत्ता केवळ शैक्षणिक क्षमतेपुरती मर्यादित नसून सर्जनशील आणि व्यावहारिक कौशल्यांचाही समावेश करते. शिक्षण संस्था म्हणून कुटुंबाची भूमिका. कुटुंब ही शिक्षणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था आहे. मुलाला प्राथमिक सवयी, मूल्य आणि वर्तन कुटुंबातूनच शिकायला मिळते. मुद्दे. प्राथमिक सामाजिकरण. कुटुंब मुलाला भाषा, शिष्टाचार आणि सामाजिक वर्तन शिकवते. नैतिक व मूल्य शिक्षण. प्रामाणिकपणा, आदर, शिस्त, प्रेम आणि जबाबदारी यासारख्या मूल्य पालक शिकवतात. भावनिक विकास. प्रेम, काळजी आणि सुरक्षितता व्यक्तिमत्व विकासास मदत करतात. सांस्कृतिक परंपरेचा वारसा. चालीरीती, परंपरा, धर्म आणि सांस्कृतिक मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जातात. शिक्षणातील सहकार्य. पालक मुलांना अभ्यासासाठी प्रेरित करतात व शिकण्याची आवड निर्माण करतात. चांगल्या सवयीचा विकास. स्वच्छता, वक्तशीरपणा आणि सहकार्य यासारख्या सवयी विकसित होतात. कुटुंब मुलांच्या व्यक्तिमत्व, वर्तन आणि शैक्षणिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. SSA सर्व शिक्षण अभियानची उद्दिष्टे. सर्व शिक्षा अभियान ही भारत सरकारची 2001 मध्ये सुरू केलेली योजना आहे. याचा उद्देश सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे, शाळांमध्ये सार्वत्रिक नोंदणी व टिकून राहणे सुनिश्चित करणे, लिंग व सामाजिक विषमता कमी करणे, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, अपंग मुलांसाठी समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देणे, वर्गखोल्या, शौचालय, पिण्याचे पाणी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. समावेशक आणि विशेष शाळांची परस्परता. समावेशक शाळा आणि विशेष शाळा अपंग मुलांच्या शिक्षणात एकमेकांना पूरक ठरतात. विशेष शाळा गंभीर अपंगत्व असलेल्या मुलांसाठी विशेष अध्यापन व उपचार देतात. विशेष शाळा नियमित शिक्षकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण करतात. सहाय्यक साधने, विशेष शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात. समावेशक शाळा सामाजिक समता आणि परस्पर संवाद वाढवतात. दोन्ही मिळून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी उत्तम शैक्षणिक संधी निर्माण करतात. एक शिक्षक शाळांची गरज म्हणजे काय? एक शिक्षक सर्व वर्ग शिकवतो. दुर्गम व ग्रामीण भागात शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी, लहान गावामधील कमी विद्यार्थ्यांसाठी शाळा चालू ठेवण्यासाठी, ग्रामीण भागातील शाळाबाह्य प्रमाण कमी करण्यासाठी, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टाला सहाय्य करण्यासाठी, मर्यादित शैक्षणिक. एक शिक्षक शाळा दुर्गम व मागास भागात शिक्षण पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सार्वत्रिक नोंदणी व नोंदणी वाढवण्याचे उपाय. शालेय वयोगटातील सर्व मुलांची शाळेय नोंदणी सुनिश्चित करणे म्हणजे सार्वत्रिक नोंदणी.
भारतातील उपाय. सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, मुलांना आकर्षित करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शिष्यवृत्ती. शिक्षणाचा हक्क कायदा 2009 शिक्षण सक्तीचे केले. ग्रामीण व दुर्गम भागात शाळांची स्थापना, पालकांसाठी शिक्षणाबाबत जनजागृती कार्यक्रम. या उपायामुळे प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याची संधी मिळते. अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व. अनौपचारिक शिक्षण म्हणजे शाळा व्यवस्थेबाहेर दिले जाणारे शिक्षण. शाळा सोडलेल्या मुलांना शिक्षणाची संधी देते. काम करणाऱ्या मुलांना व प्रौढांना शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करते. साक्षरता व कौशल्य विकासास चालना देते. लवचिक वेळापत्रक व पद्धती उपलब्ध करून देते. आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देते. सामाजिक व आर्थिक विकासात मदत करते. निष्कर्ष. अनौपचारिक शिक्षण समाजातील सर्व घटकांच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते. त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांत. हा सिद्धांत मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडला. सिद्धांतानुसार 3 प्रकारचे आहेत. विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, समस्या विश्लेषण व निराकरण करण्याची क्षमता, शैक्षणिक शिक्षणात उपयोगी. सर्जनशील बुद्धिमत्ता, नवीन पद्धतीने विचार करण्याची व अभिनव कल्पना मांडण्याची क्षमता. व्यावहारिक बुद्धिमत्ता, ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याची क्षमता.